पण दादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हा उपोषण आणि जोपर्यंत दादा उठणार नाहीत तोपर्यंत आम्ही देखील आमरण उपोषण आमचं सोडणार नाही। 20-25 जण आलोत आम्ही आज, डबल उद्या येणार आहेत आम्ही इथं म्हणजे उपोषणालाच बसणार आहे। ते आपण बघू शकताय स्वतःच्या घरची आपली सतरंजी असेल, ब्लँकेट असेल, गादी आपण बघू शकतोय, गाद्या ज्याला कंप्लीट 6 कोटी मराठे पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे। मला एकच म्हणायचं, आज दादा उपोषणाला बसले, आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार। मनोज जरांगे पाटलाच्या मागे कोण नाही, मराठे संपले। बऱ्याच जणांनी सुपाऱ्या घेतलेल्या होत्या मराठा समाजाचं हे आंदोलन संपवण्यासाठी। या 25 जानेवारीच्या आंदोलनाची दिशा सुद्धा 2 महिन्यापूर्वी सांगितली होती, मात्र कुठल्याही सरकारनं दखल घेतलेली नाही। सरकार नुसतं बघायला लागले की आणखीन काय करतात मराठे, पण मराठ्यांचा अंत यांनी पाहू नये आता। नमस्कार, आज आपण आलो आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केलं आहे। बरेच जण म्हणत होते की आता गर्दी होईल की नाही, लोक येतील की नाही, आपण जाणून घेऊया कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे, काय आंतरवाली सराटीमध्ये तयारी। मराठ्यांना उपोषण करायला सांगायची गरज नाही, कारण मनोजदादांनी 1.5 वर्ष झालं संघर्ष उभा करून हे सगळं अस्तित्व उभा केलेलं आहे आणि तळागाळात मराठ्यांना आता आपल्या आरक्षणाची जाणीव झालेली आहे की आपल्या लेकराबाळाच्या हक्कासाठी किती लढलं पाहिजे। आणि हे सरकार कुठलंही आलं तर शेवटी आपल्याला पळसाची पानं 3 म्हणल्यासारखंच काम केलेलं आहे। यांनी कुणीच आपल्याला आश्वासन ठोस दिलेलं नाही। मनोजदादांनी वारंवार या 25 जानेवारीच्या आंदोलनाची दिशा सुद्धा 2 महिन्यापूर्वी सांगितली होती, मात्र कुठल्याही सरकारनं दखल घेतलेली नाही। सरकार नुसतं बघायला लागले की आणखीन काय करतात मराठे, पण मराठ्यांचा अंत यांनी पाहू नये आता, कारण ही शेवटची आरपारची लढाई आहे। ह्याच्यानंतर मराठे काय करतील हे सरकारला थोडे कळताभुई थोडी होईल। जर आपण पाहिलं तर या अगोदर जरांगे पाटलांचे उपोषण होतं, आता सामूहिक उपोषण असणार आहे। हो, काय फरक असणार? खूप फरक असणार आहे। आपण पहिल्यांदा दादांना रिक्वेस्ट सगळी करत होतो की दादा उपोषणाला बसू नका, पण आज स्वतःला प्रत्येकाला जाणीव झाली की नाही आता ही शेवटची लढाई आहे, मी स्वतः बसणार, माझं कुटुंब ह्या उपोषणामध्ये बसणार। त्याच्यामुळे ही सामुदायिक उपोषण इतकं प्रभावशाली ठरणार आणि ह्याचा इतिहास महाराष्ट्रात नाही तर देशात घडला जाईल। काय वाटतं, सरकार घेईल? सरकारला घ्यावंच लागेल, आणि सरकारनं जर नाही घेतली दखल तर ती काय होते ते आता येणारा काळच दाखवतील दादा मग त्यांना। नक्कीच तुमच्या हातामध्ये आतरून पांघरून सगळं काय तयारी करून आलात? तयारी अशी करून आलो तर आम्ही रग वगैरे सगळंच म्हणजे आणले सोबत। काय भावना बरं तुमच्या, काय वेळ आली तुम्हाला आज? आमची भावना एकच आहे, आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे आणि दादा आमच्यासाठी एक प्रामाणिक लढा देतात। ह्या बरीच सामूहिक उपोषण ठेवल्यामुळे आम्ही तयारीने आलेलो। कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही प्रतिसाद आहे? आम्ही राजा टाकळी, तालुका घनसंगी, जिल्हा जालन्यातून आलेलो आहे। प्रतिसाद चांगला आहे। आमच्या गावातून जवळपास 20-25 जण आलोत आम्ही आज, डबल उद्या येणार आहेत आम्ही इथं म्हणजे उपोषणालाच बसणार आहेत। बरोबर, काय सांगाल एकंदरीत कशी तयारी आहे बरं आंतरवालीसाठी? बऱ्याच जणांनी सुपाऱ्या घेतलेल्या होत्या मराठा समाजाचं हे आंदोलन संपवण्यासाठी। काही लोक रोजाने लावलेले होते, ते फक्त स्टुडिओमधून युट्यूबच्या माध्यमातून आंदोलन संपलं, मनोज जरांगे पाटलाच्या मागे कोण नाही, मराठे संपले, ही जी भावना त्यांची होती। पण आम्ही ऑब्झर्व करत होतो की हे काय चालू आहे। ह्या परिस्थितीवर संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी ही तारीख अगोदरच डिक्लेअर केलेली होती। त्या पद्धतीने मराठ्यांना फक्त एक सांगावा धाडावं लागतं, कुणालाही निमंत्रण पत्रिका पाठवलेली नाही, फक्त एक आदेश आला की 25 जानेवारीला सामूहिक आपण आमरण उपोषण चालू करायचंय। ज्यांना उपोषणाला बसायचंय ते आपण बघू शकताय, स्वतःच्या घरची आपली सतरंजी असेल, ब्लँकेट असेल, गादी आपण बघू शकतोय, गाद्या ज्याला हे ज्याच्या त्याच्या घरून आणलेलं आहे, जे बसू नाही शकत हे पाठिंबा द्यायला आलेले कंप्लीट 6 कोटी मराठे पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे। पण लढा शांततेचा आहे आणि शांततेच्या मार्गाने आमच्या 2 मागण्या यावेळेस राहणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना, वाकोडे यांच्या मारेकऱ्यांना आणि महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी या ठिकाणी आम्ही आंतरवाली सराटी या ठिकाणून करत आहोत। आमचा पुढचा मानस असा काय नाही, दादांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने मान्य कराव्यात आणि जोपर्यंत दादा उठणार नाहीत तोपर्यंत आम्ही देखील आमरण उपोषण आमचं सोडणार नाही। भले ह्यावेळेस जीव गेला तरी चालेल, पण दादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हा उपोषण अंतिम टप्प्यातलं उपोषण जे आहे ते पार पाडून आम्ही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही तयारीने आलात का? तुमच्याकडनं साहित्य सोबत घेऊन आलात का?
साहित्यासोबत म्हणजे आर या पारची लढाई आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीची इतर लोकांना, इतर बांधवांना अडचण होऊ नये किंवा त्यांच्या अडचणीच्या ह्याच्यात आपलं जर काही योगदान असेल तर आपण ते योगदान करावं. त्यासाठी आम्ही धाराशिवकर प्रत्येकजण आम्ही एक एक गादी हातरायचं, पांघरायचं आमचं सगळं साहित्य आम्ही सोबत घेऊन आलोय. दादांचं जोपर्यंत उपोषण चालेल तोपर्यंत आम्ही दादांच्या खांद्याला खांदा लावून लढू. आम्ही जालना घनसंगी तालुका रायगड गावातून आलो. मला एकच म्हणायचं आहे, आज दादा उपोषणाला बसलेत. आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार. पण इथं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. तर मला वाटतंय यांनी जे आम्हाला शब्द दिला आज पूर्ण 12 महिने होत आहेत. आम्हाला वाशीत काय नसते गाजर खाऊ घातलं का ह्याने. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आज मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे येणार आहेत ह्यांची सभा होईल किंवा नाही होईल हे सांगू शकत नाहीत. पण मला असा विश्वास आहे की एकनाथ शिंदेने शब्द दिला की तुम्हाला आरक्षण देईन. त्या मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आमच्या जिल्ह्यात येऊन तू सभा ठोकतोस. हे पण त्यांनी 10% आरक्षण दिलं ना. कुठं दिलं? आता हे पोरं येतात का आमच्या गावाकडे शिकणार आहे? आता आम्ही सर तेच करतो. आम्ही शेतीतलं काम आवरून आलो. आम्ही त्याच्या घरी जाणार नाही. आता आमच्या सगळे काम आवरून आम्ही आलो. जोपर्यंत आमचा आरक्षणाचा मुद्दा मिटत नाहीत. आणि एवढं तुम्ही विचार करा गोष्टीचा की मराठे शांत आहेत, संत नाहीत, पण आम्ही शांतीनेच चाललो. हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी. सरकार म्हणतं की आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे. मुळात सरकारचं असं आहे, उपवासवाल्याला भाकरी देण्याचं काम सरकार करत आहे.